असं करून हा खचका असतो याला असं उडून घ्यायचं सिंपल ना, हात असा ठेवून असा पूर्ण खचका लावायचं असते म्हणजे पडणार नाही. तर गोष्ट अशी असते तर हे बॉयनट उघडता यायला पाहिजे. अगर तुम्हाला चालवता बी नाही तरी तेवढं बॉयनट उघडता आलं पाहिजे आणि याच्यावर चालते. ते हे काय असते याच्यामध्ये किती गोष्टी असते? 5 असते. ते याच्यामध्ये जास्त नसते. एक बॅटरी असते, दुसरं कूलन असते, तिसरं इंजिन ऑइल असते, चौथं ब्रेक ऑइल असते आणि 5वं वायपर असते. बरोबर. याच्या व्यतिरिक्त काही नसते. पण बाकी हे सगळं काही मला येत नाही. अगर हे सगळं सांगेल तर तो मेकॅनिकल जायची गरज नाही, शोरूम मध्ये जायची गरज नाही. एवढं आपल्याला मेंटेनन्स करता आलं पाहिजे. आणि कसं करायचं असते हे सगळं काही मीटर सांगते. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर चालते. ते हे 5 काय असते? तर एक काय असते? बॅटरी. बॅटरी नाही आता गाडी चालणार नाही. याला डिस्टिल वॉटर लागते. तर ही कसं असते, मी एक बॅटरी याला 6 वर्ष चालवली. 6 वर्ष फक्त 20 रुपयाचं टाकून 6 वर्ष. कंपनी देते किती वर्षाची वॉरंटी? 18. पण मी इथं 6 वर्ष चालवली. बरोबर आहे. आत्ताच घेतली ही. दुसरी कूलन असते. जेव्हा आपलं डोकं गरम होते की नाही तर गाडीचं बी टेम्परेचर वाढेल की नाही तर हा थंड करतो. आणि इंजिन ऑइल असते आणि ब्रेक ऑइल आणि कूलन असते. तो कोणत्याही गाडीला 10,000 किलोमीटर चालते. म्हणजे मुंबईचे चक्कर किती होऊ शकते? तर आपण मुंबईला रोज जाऊ का? नाही ना. जिथे काम आहे तिथे जाऊ की नाही. तर कोणतंही ऑइल चेंज केल्यानंतर 10,000 किलोमीटर चालते. एक बॅटरी असते, दुसरं कूलन असते, तिसरं इंजिन ऑइल असते, चौथं ब्रेक ऑइल असते, 5वं वायफर असते. ह्या 5 गोष्टीवर चालते. आता वायफर म्हटलं म्हणजे काय? काच साफ करायचं. गाडी साफ करायचं नाही, काच साफ करायचं. आता याच्या वायफर मध्ये पहा मेंटेनन्स कसं करतात. एक नागपूरमध्ये 1-2 ताई हे मेंटेनन्स करण्यासाठी 300 रुपये घेतात. आणि किती मिनिटाचं राहते? 15 मिनिटाचं. कमीत कमी 10 गाड्या. तर किती रुपये झाले त्यांचे? 3000. 2 ताई 3000 रुपये रोज. त्याच्यात त्यांना 1000 रुपयाचं काम, 2000 रुपये, 1000 रुपये म्हणजे 30 ते 40,000 कमवतात. तर असं सगळं काही असते. फक्त ते असं करतात, बाकी काहीच नाही. ते ह्या 5 गोष्टीवर खेळ असते. म्हणून हे इंजिनवर चालते. तर याला थोडंसं नियमवर चाला. लक्ष मीटरकडे द्या आणि आरशात बी द्या. तर याच्यावर चालते. अगदी चालून काही होणार नाही. ते याचं मेंटेनन्स कसं करायचं असते. आता हे एक सांगा, 10,000 किलोमीटर गाडी चालते. 10,000 वर चेंज करायचं असते. आपण चेंज करू का? मग मेकॅनिकलकडे जा, शोरूमकडे जा, नाही तर कुठेही जा. बरोबर आहे. ते ह्या वायफरमध्ये काय लागेल? सर पाण्याची बॉटल घ्या बरं. वायफरमध्ये काय लागेल? पाणी. म्हणजे याला पैसे लागले का? नाही ना. मागे आहे सर. ती याला पैसे लागते का? नाही. किती सोपी आहे मेंटेनन्स करणं. तर याच्यामध्ये आपण पाणी टाकलं, मग तुम्ही विहिरीतून आल्यानंतर कुणाला मागा, नाही तर बिस्लेरीची बॉटल पैसे जास्त आहेत. तर याच्यामध्ये आपण पाणी टाकलं तर एवढं कोणी करू शकते की नाही? तर याला पैसे लागेल का? नाही ना. तर याला पैसे लागत नाही. बरोबर आहे. तर याला पैसे लागत नाही आणि एवढं तो कोणी करू शकते की नाही? तर झालं. तर याच्यामध्ये पाणी आहे तर कशावर पाणी येईल? आता याच्यामध्ये पाणी नाही, तुम्ही याला फिरून राहिले तर याचे काय म्हणते, रबर खराब होईल की नाही? तर काचेला मार पडेल की नाही? तर मग वायफरच्या प्लेटा खराब होते. म्हणजे तुम्ही कोरडं चालून राहिले तर मेंटेनन्स बिघडेल की नाही? तर हे वायफरच्या प्लेटा माझ्या कमीत कमी 3 वर्षा आधी आहे. आणि पहा आवाज पण येत नाही आहे. बरोबर आहे. तर हे याच्यावर मेंटेनन्स असतो. तर हा एक पॉइंट असतो. दुसरं काय असतो? ब्रेक असतो. तो ब्रेक काय, पुष्कळ लोक म्हणतात ब्रेक फेल होते. ब्रेक फेल होत ते पिक्चर मध्ये सांगते, पण इथं ब्रेक फेल होत नाही. कारण की ब्रेक मध्ये ऑइलच नाही. तर मग तो ब्रेक दबेल नाही, त्याचे पॅड खराब होईल. तर कमीत कमी आपण ब्रेक ऑइल असं ढाकून उघडलं आणि असं केलं तर याच्यामध्ये ब्रेक ऑइल आहे दिसते ना. आणि नाही दिसत असेल तर ही जे ब्रेक ऑइलचं असते तर हा 100 रुपयाचा ब्रेक ऑइल कधी खराब होत नाही. तुम्ही 4 वर्षी वापरू शकता, 5 वर्षी. तर ढाकण उघडायचं असते आणि ह्या ब्रेक ऑइलला असं टाकून द्यायचं असते. तर ही कितीची बॉटल होते? याच्यावर किंमत कितीची आहे?
नाही, याच्यावर हा 115 रुपये, पण मी याला 80ची आणली. बरोबर आहे. ते एकच वेळा घेतलं तर आणि त्याला तुम्ही 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी मेंटेनन्स केलं तर ब्रेक तुमचे खराब, ब्रेक लावायला त्रास होणार, तर ब्रेक पॅड खराब होणार, तर ब्रेक फेल होणार नाही. म्हणजे सिंपल आहे. 2 महिन्यानंतर तरी करायचं असते, एवढं बघायचं असते. तर एक दीदी पण ऐसा कर सकती है. तो वायफर मध्ये पैसे लागेल का? आणि ही बॉटल गाडीत ठेवली तर काही बिघडेल का? नाही ना. ते हे दुसरं असते. म्हणजे वायफर मध्ये पैसे नाही, याला लागेल, याच्यावर 115 आहे, पण MRP जास्त असते. बरोबर की नाही? तर MRP जास्त असते. याचं टाकून हा MRP, तर याच्यामध्ये की नाही पहा बरं, थोडंसं चेक करा बरं. म्हणजे टाकायची गरज, पाहून येऊ शकता आहे का, दिसते की नाही. आणि नाही बी दिसलं तर इथून दिसते की नाही, तर ऑप्शन आहे की नाही, इथून बी दिसते ना. हा दिसते, पाहून ब्रेक ऑइल आहे की नाही, आहे ना. हे जाळी आहे की नाही, कचरा लटकला नाही पाहिजे म्हणून जाळी आहे. बरोबर आहे. तर ब्रेक ऑइलचं असं ढाकण लावून द्यायचं असते, म्हणजे ब्रेक फेल होणार नाही आणि ब्रेक पॅड पण जाणार नाही. आणि ब्रेक हा हलका असतो, ब्रेक हा हलका असतो. बरोबर आहे. तर गोष्ट अशी असते, आता यांची गाडी मी घरून आणली, त्यांना 2 पायानं खेळून राहिलो होतो, सवय माझी होती. मी आता यांची गाडी ऑटोमॅटिक होती, मी दोन्ही पायानं एक्सिलेटर बी पाय देऊन राहिलो आणि ब्रेक बी, आणि यांना असा धक्का लागला की नाही मार्केटमध्ये, आणि तेवढ्यात मागून कोणी आलं तर ठोकलं असतं आणि मला तिथं नेलं असतं. तर वापर कसं करायचं असते. मग तेव्हापासून माझा ब्रेकवर काय म्हणते आला का तसं, मग तर मार्केटमधून काढली. तर मी त्याला पहिले समजलो, मग चालवली. म्हणजे मला येते तरी समजा लागन ना, मग चाला लागन, कारण की लोक असते, नियम असते. तर मग धक्का लागला का, पण किती जोराचा धक्का लागला होता. माझ्याच हाताने चूक झाली ना, आहे की नाही. आणि तुम्हीच मला सांगितलं, मीच तुम्हाला शिकवलं, तर मलाही तुमच्याकडून शिकायचं ते, आहे की नाही. तर माझ्याकडून शिकायसाठी लहान मोठे नसते. बरोबर आहे. तर दुसरं काय असते, ब्रेक ऑइल. तर यांनी अगर ब्रेक बरोबर आणि ब्रेकचा वापर केला तर ब्रेक पॅड जाणार नाही, ब्रेक फेल होणार नाही. तर दुसरं काय असते, ब्रेक ऑइल. एक म्हणजे पाणी, दुसरं आणि ब्रेक ऑइल खराब होत नाही, होतच नाही. मेंटेनन्स केलं शोरूम मध्ये जा तरी तो टॉकअप मारेल, ब्रेक फेल होत नाही. हा पूर्ण चेंज करायचा तो विषय नंतर असतो. तर ब्रेकचं ऑइल खराब होत नाही. तर एक आणि दुसरं असते. तिसरं काय असते, इंजिन ऑइल. आता इंजिन ऑइल काय असते, पुष्कळ लोक काय करतात, इंजिन ऑइलला बघत नाही. तर इंजिन ऑइलला कसं सरळ बघायचं असते, तर हे ताई लोकांचं हे नंतर सांगेल मीटरला दे दो जब तक. तर हे काय असते, दांडी असते कोणत्याही गाडीला. मग पटापट सगळ्यात. आता याच्यामध्ये किती आहे आणि खराब झाला आहे की नाही, तर हे याचं कसं चेक करायचं असते. तर हा पूर्ण काळा झाला नाही, याच्यामध्ये असं अंश आहे की नाही, चिपकून राहिला की नाही, तर हा खराब झाला नाही. आणि मी लिहून ठेवलं का किती किलोमीटर चालायला पाहिजे. 15,000 किलोमीटरवर चेंज केलं होतं त्या माझ्या मित्रांनी. तो म्हणे 10,000 वर किलोमीटरवर चेंज करशील. तर मी लिहून ठेवलं. तर मग मला तर यालाही बघायची गरज नाही. पण चुकून अगर हे कमी झालं आणि तुमचं गाडी हे धुवा मारत असेल, तर हे खात असेल तर मग गोष्ट अशी असते का हे खात असेल तर मग ऑइल खराब होईल. बरोबर आहे. तर याला कसं चेक करायचं असते, तर कपड्याने याला पुसायचं असते सरळ कपड्याने. तर हा कोरडा का झाला की नाही, दांडी झाली की नाही, आणि याच्यामध्ये असं भरून लावून घ्यायचं असते, याच्यामध्ये असं लावून घ्यायचं असते आणि वर्त करून घ्यायचं असते. तर आता याच्यामध्ये किती ऑइल आलं, म्हणजे इंजिन ऑइल बरोबर आहे, टाकायची गरज नाही. पण चुकून हा अर्धा आहे, तर तुम्हाला अर्ध्या 1 लिटरचा ऑइल गाडीत ठेवायचं असते. तो ऑइल खराब नसते. 250 रुपयाचा ऑइल असतो, 250 रुपये लिटर. 4 व्हीलरचं मागितलं तर कोणीही देते. तर 250 रुपयाचा ऑइल असते. तर त्याच्यामध्ये टॉकअप मिळवायचं असते आणि बंद गाडीमध्ये लेवल मिळवायची असते. गाडी गरम असते तेव्हा लेवल मिळत थंड याच्यामध्ये, म्हणजे सकाळच्या वेळेस. तर गोष्ट अशी असते, अगर हे बरोबर आहे, जसं आपल्या पोटामध्ये अवयव जसे असते आणि हे गाडीचं पोट असते, तर याच्यामध्ये बरोबर आहे. तर गोष्ट अशी असते काय मीटरमध्ये सांगेल नाही, आणि चुकून याच्यामध्ये कमी आहे आणि तुम्ही दांडीला पाहिलं नाही तरी ते मीटर सांगते.
मीटर सांगते का इंजिन ऑइल कमी आहे, आणि लिहून ठेवायचं असते तेवढं तर लिहून ठेवा. महिन्याचा हिशोब जसं ठेवतो, कोणाला काय द्यायचं असते तसं हे लिहून ठेवायचं असते. तर ही घरासारखी गाडी असते, घर जसं चालवतो तसंच ही चालवायचं असते. तर एक वायफर असते, दुसरं ऑइल आणि तिसरं इंजिन ऑइल. तर इंजिन ऑइल हे, आणि समजा मेकॅनिकल कडे गेलो नाही आणि समजा आपल्याला स्वतःला बदलायचं आहे तर ही दांडी काढायची असते आणि हे इथं खचका असतो, फक्त असं उघडायचं असते. आणि अर्धा लिटर अगर कमी असेल तर याला कॉक उघडायचं असते आणि असं टाकून द्यायचं असते. मग चाडी लावा, नाही तर मग एक बॉटल अशी इथून असं कापायचं असते आणि याला उलटा करून याच्यात असते. तर गोष्ट अशी असते, यालाही आपण मेंटेनन्स करू शकतो आणि असं लावू शकतो. हे सर लोकांसाठी लई महत्वाचं असते. तर तिसरं काय असते, इंजिन ऑइल. बरोबर आहे, यानी चेक करतो, इथं भरायचं असते आणि आहे तर करायची गरज नाही. बरोबर आहे. चौथं काय असते, कूलर. तर गाडी ही जेव्हा थंड असते तेव्हाच याला हात लावायचं असते. अगर गरम गाडी आहे आणि गाडी टेम्परेचर मध्ये चालत आहे तर गाडीला 4 बाजूला लावून उभं करून घ्यायचं असते, टेम्परेचरला बघायचं असते. टेम्परेचर सांगतो तुम्हाला. आणि चुकून याला हात लावायचं नसते. अगर तुम्ही चुकून याला हात लावलं आणि गलतीनं अगर उघडलं ते हे पूर्ण वरत येते. तर गाडी समजा गरम झाली तर याला थोडंसं कमीत कमी 15-20 मिनिटं तरी थांबून द्यायचं असते आणि मग याला असं काढायचं असते. तर याच्यामध्ये कूलर नसते. जसं आपल्यामध्ये काय असते, डोकं गरम असते तसं ही गरम असते. बरोबर आहे. तर हा कूलनचा प्रकार असतो. त्या कूलनमध्ये 3 प्रकार असते. एक निळा असतो. सर आले का हो? ओ शोनू आले सर, आया बिचारे तेच गाडी घेऊन आले. हा घ्या. तर गोष्ट अशी असते का हा कूलन असते सगळ्यात महत्वाचं. अगर हे नाही आहे तर तुमची गाडी फेल होऊ शकते. तर हे सगळं कूलन, आणि ते मीटरमध्ये सांगते हे कूलन असते. तर बंद सकाळच्या कमीत कमी 3 महिन्यानंतर तरी पुढचं पाहून घ्यायचं असते. तर कूलनचा हा निळा असते. जसं विहिरीमध्ये किती पाणी असं पाहतो तर याले बी थोडंसं पाहून घ्यायचं असते. आणि समजा थोडीशी ऊनमध्ये आहे तर गाडी दिसते का कुठं, आणि इथे दिलेलं आहे का फूट किती आहे भरलेलं असते. तर चौथं कूलन असते. आणि 5वं काय असते, बॅटरी असते. ते याच्यामध्ये डिस्टिल वॉटर लागते. डिस्टिल वॉटर हे 20 ते 25 रुपयाचं मिळते. 1 2 3 4 5 6 ढाकण उघडायचं असते 1 रुपयाच्या सिक्क्याने, आणि याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकायचं असते. एक पाण्याचाच प्रकार असते. आता माझ्याकडे नाही आहे तर पाण्याचाच प्रकार असते. तर गोष्ट अशी असते, याला डिस्टिल वॉटर बरोबर लेवल मिळवली तर बॅटरीची लाईफ वाढते. पण याला कमीत कमी सेकंड हँड गाड्यासाठी 2-3 महिन्यानंतरही पाहायचं असते. तर हे सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि दुसरी गोष्ट, गाडी जेव्हा आपण चालवतो तर हे जे याचे कार्बन असते तर याच्यामध्ये काय असते, अगर याच्यामध्ये आपण याला असं लावलं, खोबऱ्याचं तेल लावा नाही तर कशाचं लावा, याला आपण लावलं तर इथं जंग पकडेल का, जंग पकडेल का, नाही ना. तर मग गोष्ट अशी असते, याला जंग पकडणार नाही तर गाडीला सेल्फ मारायला त्रास होणार नाही. हे खरं असते. बरोबर आहे. तर याला असं खोबऱ्याचं तेल लावलं तर जंगाटत तर कार्बन चढणार. तर ही महत्व असते. म्हणजे एक बॅटरी असते, दुसरं कूलन असते, तिसरं इंजिन ऑइल असते, चौथं ब्रेक ऑइल असते आणि 5वं वायपर असते. पाण्याला पैसे लागत नाही, पण 100 रुपयाचं ऑइल असते. इंजिन ऑइल 250 रुपयाचं 1 लिटर असते अगर आपण मेंटेनन्स करत आहे तर. आणि कूलन हे किती 250 रुपयाचं असते आणि बॅटरी असते. म्हणजे 500-600 रुपयाचं आपण आपल्या गाडीमध्ये ठेवलं तर ते खराब होत नाही. तर चालताना आपण याचाही वापर करू शकतो किंवा उभ्या राहताना आपण याचा वापर करू शकतो. ते सगळं काही असं असते. ती याच्यावर गाडी चालते. तर आणि याच्यावर द्या, मेंटेनन्सवर द्या तर चालण्यात बी द्या. तर याच्यावर सगळं काही असते. बरोबर आहे. तर नियमनं हे सगळं महत्त्व असते. तर आता समजा ताई लोकांना हे चालवता म्हणजे चालवता येते आणि हे करता येत नाही, कारण की ताई लोक फक्त चालवण्याचं काम करेल, एवढं थोडी करेल. तर गोष्ट अशी असते, कोणत्याही गाडीमध्ये मीटरमध्ये सांगेल तर कशाचं कोणतं चिन्ह लागलेलं आहे. तर दीदी आप बताइए, आपका ये मीटर में हैंड ब्रेक का चिन्ह बताता क्या? अगर हैंड ब्रेक आपने पूरा छोड़े नहीं, थोड़ा सा भी तो भी गाड़ी चलती है, चलती है कि नहीं? तो 5-10 किलोमीटर चलेंगे और रुक जाएंगी, ब्रेकर वरून नाही जात, अलार्म देते. बरोबर की नाही? हा. तर नवीन टेक्नॉलॉजी तर अलार्म दिलंच,
बरोबर की नाही? हा, आता तर वावरात जाते बाया, त्यांनी बी अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. जमाना बदलून राहिला ना, तर ते कायले मागं जाईल, हाय का नाही? ती ताई सकाळपासून वावरात जाते, सगळं घरचं काम निपटून वावरवाल्याचं बी ऐकते ना, संध्याकाळी अजून असते. सगळ्यात महत्वाचं ते असते ना, आपण परेशान असते आपल्या चेहऱ्यावर असो, हाय का नाही? है कि नहीं? एक दीदी सवेरे जाती है खेत में, आदमी का काम करके, खेत वाली दीदी, है कि नहीं? फिर उधर से आती है, आदमी का सहन करती है, रात को फिर और खाना वाना बना के बच्चों को भेजती है और सवेरे जाती है. सबसे महत्व वो है, और 200-300 कमाती है, उसके चेहरे पे हंसी है, अपने चेहरे पे हंसी है. ये जमाना है कि नहीं? लेकिन वो किसी को बता सकते नहीं, बरोबर है? तो सब कुछ इसी पर है, बरोबर है? तो ये 5 चीजें है. तो मीटर में हैंड ब्रेक का चिन्ह बताता है दीदी. जब आप गाड़ी को सेल्फ मारते चालू करते तो उसमें बैटरी और सब कुछ बताता कि नहीं? तो मेंटेनेंस पर रहता है ये सब, बरोबर आहे? हां, तर हे मेंटेनन्सवर. एक सर माझ्याकडे आले, सर तुम्ही होते का, या इकडे, नमस्कार. हे कदम सर पण आहे, हां, ते टाटा शोरूम मधून आले आहे. यांनी इथे पुष्कळ गाड्या दिलेल्या आहेत. मालखेडे आताच देत आहे, नेक्सॉन, बरोबर. पुष्कळ जणांना, कमीत कमी 40 लोकांना गाडी दिली. तर यांच्या समोर एक सर आले होते नागपूरवरून, इथून शिकले पंचायत समितीवरून, माझ्याकडे शिकले पंचायत समितीचे 2 सर होते आणि थेरीला आले. त्यांना विचारलं का कूलनमध्ये किती लिटर पाणी लागते, कूलनमध्ये किती लिटर पाणी लागते, सर तुम्ही होते का नाही? तर किती लिटर म्हणे? 5 लिटर म्हणे. किती लिटर म्हणे? 5 लिटर म्हणे. म्हणजे 5 लिटरची कॅन इथं असायला पाहिजे. त्या शोरूम वाल्यांनी त्यांना सांगितलं 5 लिटर लागते म्हणे, याच्यात 1-2 लिटर लागेल, बरोबर की नाही? तर मेंटेनन्स याच्यावर असते. आता ही गाडी शोरूमला गेली, हे शोरूमचे सर आहे, मी यांच्या समोर बोलत आहे, बरोबर आहे? आता हे गाडी घेतली यांनी यांच्याकडून, आणि यांनी म्हटलं का एवढ्या लाखाची गाडी घेतली, आम्हाला शिकून द्या थोडंसं. ते शिकून देईन का? नाही, बरोबर की नाही? तर गोष्ट अशी असते, तुम्हाला हे विकणारे असते, पण गाडी कोणतीही घ्या यांच्याचकडे जायचं असते. ही काटोलवरून आली असते, बरोबर आहे? ह्या गोष्टीवर खेळ असते, ह्या 5 वर असते, बरोबर. आणि मीटरमध्ये चिन्ह इंजिन ऑइलचं सांगेल, ब्रेक लागत नाही तर ब्रेक ऑइल कमी असेल तर आपण याचा वापर करत नाही, मेकॅनिकलकडे नेतो, बरोबर आहे? तर ह्या लहान मोठ्या गोष्टी आपण मेंटेनन्स करू शकतो. तर याचं हे कमीत कमी 2 महिन्यात तरी पाहायचं असते. कोणतीही गाडी असू दे, आता पटापट सगळ्या गाडीचं एकच आहे का नाही सांगेल, बरोबर आहे? तर ह्या सगळ्या असते. आता मीटरमध्ये काय असते, तर डिक्की कशी उघडायची असते. तर तुमची गाडी आहे का नाही, कुठं आहे, उघडा, दाखवा बरं डिक्की, आणि बॉयनट उघडा बरं, उघडा, बॉयनट उघडून दाखवा, डिक्की उघडून दाखवा, पेट्रोल उघडून दाखवा, बरोबर आहे? हां, तुम्ही अगर तुम्ही उघडली नाही तर तुमची गाडी इथं सोडून द्या, त्या अर्पिता ताईले देऊन देईल डबल गाडी, बरोबर आहे? उघडता आली पाहिजे, फक्त चालवता आली पाहिजे नाही. आणि ठोंबडे सर तुमच्याही गाडीचं तुम्हाला उघडायचं असते. अगर एक ताई उघडत असेल तर तुम्हालाही उघडायचं असते. डिक्की उघडून दाखवा, पेट्रोलचं कॉक उघडून दाखवायचं असते. ह्या सगळ्या काही गोष्टी याच्यात असते. आता काय असते याच्यात, तर गोष्ट अशी असते, हा इंजिन ऑइल असतो, माझ्याकडे 5 लिटरची कॅन आहे, हा ब्रेक ऑइल असतो, हा कूलन असते. ते याला 500-600 रुपये लागते. गाडीमध्ये ठेवलं तर काही तेवढं टेन्शन घ्यायची गरज, आपण पण मेंटेनन्स करू शकतो. नाही मेंटेनन्स केलं तर कोणाच्या गॅरेजवर जाऊन चेक करून दे, 200 रुपये घेईल, तोही चेक करू शकतो. आपण नाही करू शकत तो तोही करून देईल ना. तर एवढं काही करायचं असते. दुसरी गोष्ट काय असते, एक हा असतो सगळ्यात महत्वाचं, गाडी स्पीड काऊन नाही पकडत. गाडी अगर स्पीड पकडत नसेल तर हा काय असतो, एअर फिल्टर. फिल्टर, हा एअर फिल्टर, याच्यामध्ये पूर्ण माती असते, म्हणून एअर फिल्टर ही बदलायचं असते. तर हे कसं असते, हे जेव्हा सर्व्हिसिंग करतो तेव्हाच बदलायचं, याचं कारण असते. त्याच्यानंतर काय असते, आता हे पहा, हे किती रुपयाची वस्तू आहे, किती रुपयाची वस्तू आहे, हा तुम्हाला माहित नाही, मी सांगून राहिलो ना. ही आहे 3660 रुपयाची. कितीची? 3660 रुपयाची. आणि आहे काय फक्त
एवढूस वजन किती आहे आणि हा 3600 रुपयाचा आहे. आणि हे महत्वाचं आहे, हे काऊन सांगून राहिलो कारण की या गाडीचं आहे ना इथं येऊन जोर काढले म्हणून सांगतो. आणि हे वजन कितीचं आहे हे पहा, हे आणि हे काय असते याच्यावरच सगळं सांगतो. आता हे पहा, हे वजन किती आहे, पकडो बरं सर, उमेश सर पकडो बरं, ऐसा और ये पकड़ो बरा, ऐसा ऐसा ये भी पकड़ो. अब वजन कितना है, 3600 रुपए का है कि ये सीधा सीधा कितने का है, 2000 और 14 से 40 और ये 1800. कितने रुपए की है ये, 1400 और 1800 3200. और वो कितने का है 3600. अब ये चीजें काय की होंगी बताओ बरं, कोणी असं तर सांगा बरं कशाची आहे, तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे, क्या है आप गाड़ी चलाते हैं सर, रेलवे डिपार्टमेंट की मैडम का क्लास लगा दिया आपने, बताओ ना क्या है. नहीं अभी तक तो मुझे बताया नहीं ना, आप बताइए. तो हाथ में काय प्रेशर प्लेट क्लच प्लेट आहे का नाही, याच्यावर लोक जोर काढते क्लच बिगर दाबल्याना, है क्या नहीं. तो ये है क्लच और ये है प्रेशर प्लेट, क्लच प्लेट प्रेशर प्लेट बोलते हैं इसको, बरोबर की नहीं. और वो 3600 का है, वो अगर उसका बुश कट गया तो पूरा बदलाना पड़ता, तो इसलिए गियर को हाथ से सॉफ्ट लगाइए, बरोबर है. चला रहे क्या सर आप गाड़ी रेलवे डिपार्टमेंट की, चला रहे. धन्यवाद मॅडम की दिए आपने ॲडमिशन, बरोबर आहे. तो गोष्ट अशी असते ती ह्या सगळ्या गोष्टीवर खेळ असते. आणि कुठं बिघडलं तर तिथं कोणत्याही मीटरमध्ये एक रेड कलरचं चिन्ह आहे तर गाडी उभी करून द्यायची असते. आणि गुगलमध्ये पाहायचं असते, आजकाल गुगलमध्ये फॅसिलिटी आहे का काय बिघडून राहिलं असते का बाबा, हँडब्रेकचं चिन्ह कशासाठी असते, इंजिन ऑइलचं चिन्ह कशासाठी असते, काऊन आलेलं असते ते हे मीटरमध्ये सांगते. तर तुम्ही डिक्की उघडली का, उघडली का, बॉनेट उघडलं का, पेट्रोलचं उघडलं का, तर कोणाची गाडी आहे ही, कुठं आहे उभी, नाही त्यांची नाही आहे, असं उघडली की नाही. तर माझ्याकडे 26 दिवसानंतर क्लास केल्यानंतर यांनी हे गाडी घेतली, बरोबर की नाही. तर गोष्ट अशी असते, याची ही सगळं काही तसंच असते. गाडी कोणती असू द्या, ती ही बॅटरी आहे, ही कूलन आहे, हे इंजिन ऑइल आहे, हे ब्रेक ऑइल आहे आणि ते वायपर आहे, सगळं काही त्याच गाडीचं असते. आता ती गाडी उघडून दाखवा बरं बॉनेट. ह्या सरांनी किती लाखाची गाडी घेतली, कितीची घेतली, 10.5. हा तू उघडून दाखवा बरं, काऊन नाही उघडत नाही. तर मग ही गाडी कोणाची आहे, तू उघडून दाखवा बरं, तुम्ही हे उघडून दाखवा बरं बघा. त्याच्यात वायफर मध्ये पाणी नाही तर का असंच चालवान का, हा सीएनजी असू द्या किंवा पेट्रोल असू द्या, 4 टायरवरच चालेल. 3 आरशी आहे त्याला, एकच स्टेरिंग असेल, ABC तसंच असेल. सीएनजी घ्या नाही तर इलेक्ट्रॉनिक घ्या, बरोबर की नाही. तर सगळं काही असंच असतं, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे तरच ते चाललं असते. हा तर सांगतो सिंपल मध्ये आहे, बरोबर आहे. आता गुजर मॅडम आहे इथे मोवाडच्या, गुजर मॅडम आहे इथे, आहे ना ताई. तुम्ही कुठे क्लास लावला होता, पहिले कुठे लावला होता, वरुडला. किती दिवस गेले, 8-10 दिवस गेली होती. त्या 8-10 दिवसात तुम्हाला पहिल्या दिवशी काय शिकवलं, डायरेक्ट तिथे बसवलं आणि स्टेरिंग हातात देऊन चालवा म्हणे, म्हणजे समजून दिलं काहीच नव्हतं. हा आणि मग 10 दिवसानंतर असं वाटतं की मी चालूनच नाही राहिली आहे, त्याच चालून राहिल्या काय. हा ते चालून राहिले हा. आहे का नाही. तर मी पहिल्या दिवशी कितीची स्पीड देतो, 10 म्हणजे काऊन देतो, चुकीचं आहे. तुम्ही पहिल्या दिवशी घाबरता की नाही, तुमचं बरोबर आहे की नाही, पहिल्या दिवशी फिलिंग यायला पाहिजे की नाही, आणि मग मी दुसऱ्या दिवशी पासून चालवायला लावतो, बरोबर की नाही. तर ह्या सगळ्यात काही गोष्टी आपल्यावर, ती भीती पण माणसाला असायला, कारण की आस्था असते की नाही, तर भीती असायला पाहिजे की नाही. त्या सगळ्या गोष्टी असते. तर गोष्ट कोणतीही गाडी असू द्या, याच्यामध्ये यायचं असते. आता पटापट सांगतो, तर याच्यामध्ये बॅटरी असते, कूलन असते, इंजिन ऑइल असते, ब्रेक ऑइल असते, वायफर असते. हे शोरूम असू द्या किंवा सेकंड हँड असू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नसते. हे सगळं काही इथंच असते, बरोबर आहे. तर सगळं याच्यावर खेळ असते. ही आहे कूलनचं, हे वायफरचं, ही आहे ब्रेक ऑइलचं,
हे आहे इंजिन ऑइलचं, ही पा दांडी असते, बरोबर आहे. ती दांडी अशी आहे. आता याच्यामध्ये ऑइल आहेच, पाहायची गरज नाही. पण याच्यामध्ये पा हा फुल आहे आणि हा हाफ आहे. 2 शून्य आहे की नाही, हा. 0 आहे की नाही. तर हा हाफ आहे आणि हा फुल. फुल आहे. अर्ध असलं तर टॉकअप द्यायचं असते, पण शोरूम गाडी आहे तर टॉकअप द्यायचं का नाही, बरोबर की नाही. तर हे कसं असते, हे सगळं खेळ असते. तसंच आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये बी आहे. आता ही एक बिगर याची गाडी आहे. ओ सर, शोरूमवाले सर, शोरूमवाले सर आहे का? कुठं? हा सर, एक सांगा तुम्ही मला, इलेक्ट्रिक गाडीमध्ये ऑइल राहते का? नाही. नाही राहत. पण त्याच्यामध्ये अगर गाडी बिघडली तर बॅटरी किती रुपयाची लागते? जवळपास 4 ते 4.5 लाख. 4.5 लाख रुपयाची बॅटरी लागते. पहा किती वर्षाची गॅरंटी देता? 8 वर्ष. 8 वर्षाची. 1,60,000 किलोमीटर. दोन्ही याच्यामध्ये माणसाची गॅरंटी देऊ शकतो का? नाही. मग गाडीची कशी देऊन राहिले तुम्ही? गाडीची एक कंपनीने ठरवलंय की एवढ्या वर्षाला काही होणारच नाही. 100%. तर गॅरंटी द्या तर वॉरंटी कार्ड बी द्या लागेल का नाही? सगळंच आहे. असं त्या सगळ्या काही गोष्टी असते. मग कोणती असू द्या, बरोबर की नाही. तर गोष्ट अशी असते, एक बॅटरी, कूलन, इंजिन ऑइल सगळं काही असं असते, बरोबर. त्या गोष्टीवर आपल्याला आहे. आता ही कोणता मॉडेल आहे, कोणाची गाडी आहे? 2000 कोणता मॉडेल आहे? 25चा आहे. किती दिवस झाले गाडी घेऊन? 15 दिवस झाले. गाडी कुठची पासिंग आहे? पहा किती लोक कशी हुशार आहे. तुमच्या समोर सांगतो, ही गाडी कुठून घेतली? भोपाळवरून. टॅक्स कुठं भरला? मग इथून घेतली असती तर काय बिघाड झाला असता का? बिघाड नसतं झाला, पण थोडं प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम कायचा होता? अहो कॅन्टीन मधून घेतली म्हणून 1.5 लाखाचा डिस्काउंट भेटला, असं बोला ना. 2 लाखाचा भेटला का? हा प्रॉब्लेम आहे तुमचा. 2 लाख मिळाला असता ना. 12.5 होता. हा, आणि तिथं 10.5 मध्ये. तर मग 2 लाखाचा प्रॉब्लेम आहे का? जास्त झाले? कमी झाले, वाचले ना. तर पहा, आर्मी मध्ये बी व्हायचं तर मग भरती कोण करल? मले तर व्हायचं असते, आहे की नाही. तर हे असं असते, म्हणजे कॅन्टीन मधून घेतली तर 2 लाखाचा डिस्काउंट असते. तर आर्मी मध्ये कोणाला जायची गरज असते? जवानाले जा आणि डिस्काउंट पहा, गव्हर्नमेंट किती सूट देते, त्याच्या नावावर घेता येते, आहे का नाही. असं असते. तुमचा पेन्शन किती मिळून राहिला? आहे का नाही. म्हणून तुम्ही गाडी घेतली असती. ते सगळं काही असते. तर याच्यामध्ये सगळं काही असं असते. आता याच्यामध्ये सिंपल मध्ये मी सांगतो, बरोबर आहे. तर गोष्ट अशी असते, काही तिकडून या, तो कोणत्याही गाडीला हा बॉनेट मध्ये इथं असते, हाय याला असते. काय सर? खाली खिसलं होतं का? आता खाली खिसलं होते तर हे कसं असते, हे तुमचं आहे ना बिघडलं असते, कोणतरी याला छेडलं असते. हे बघा लूज झाला आहे ना, बिघडलं आहे नाही आहे, चांगलं आहे सर, पण खचक्यामध्ये फसलं नाही आहे, लूज आहे. तर बॉयनटचं इथं असते, बरोबर आहे. कोणत्याही गाडीमध्ये पेट्रोलचं इथं असते. हा, तर फक्त काय खिचायचं, फक्त वरतं असं करायचं असते, झालं, उघडलं, आरशामध्ये दिसते, बरोबर आहे. फक्त वरतं करायचं असते, वरतं, बरोबर आहे. वरतं करायचं असते, वरतं करायचं असते. आता हे कसं उघडान तुम्ही सांगा मला, कसं उघडान? हा, उघडा, कसं उघडा? अहो गाडी तुम्ही घेतली की नाही, कसं उघडान? कसं उघडान? ओ आता आपण काय करू, शोरूम वाल्यांना बोलू, ओ सर इकडे या, टाटा वाले सर, असं याला कसं उघडू सांगा. गाडी लॉक आहे का अनलॉक आहे? अनलॉक आहे. हा, उघडून दाखवा तुम्ही. गेट उघडा आहे ना, गेट चालू आहे. द्यायची चाबी असते. हे काय झालं, म्हणजे अनलॉक केलं, गेट तो उघडा आहे, तर याला दाबा लागेल की नाही? आपली लॉक होते. हा, बरोबर की नाही. तर गोष्ट अशी असते, आपण जोराने काय दाबतो याले, हे असा दाबतो की नाही? पुष्कळ लोक दाबतात की नाही. आणि दाबल्यानंतर काय असते, हे याची शॉकअप खराब होती की नाही. आणि एक शॉकअप 2400 रुपयाचं मिळते,
लहान गाड्याचं, तर यालाही असं लावायचं असते. मग इथे चाबी दिली आहे तर चाबीने उघडा आणि रिमोट दिली आहे तर रिमोट विषय संपला. म्हणजे इथूनही उघडता येते. आणि ज्या गाडीला सीटच्या खाली आहे किंवा डिक्कीने पेट्रोल आणि डिक्कीचं तर असतेच की नाही, बरोबर की नाही. तर हे काय असते. आणि समजा आता हे कोणाला उघडता आलं नाही, आता ही गाडी कशी असते. आता याचा गेट उघडला की नाही, आता याचा गेट उघडला आणि आताच गेटले याचे 500 रुपये लागते. कसे लागते 500 रुपये, कोणी उघडून दाखवा मला किती लागते. 500. आता मी काहीच नाही करून राहिलो. ही चाबी तुमच्याकडे असते, कोणाची आहे तर ही चाबी असतो. आता मी कुठं बसलो पा, गेट बंद आहे की नाही, आता उघडून राहिला की नाही, तर आता उघडणार नाही. कसं असते तर मी गोष्ट अशी असते, मी इथं बसलो आणि असं बसलो, तर आता लावा बरं गेट. लॉक केला. सर तुम्ही अंदरून बसा बरं, आता बसा बरं आणि उघडून दाखवा बरं. उघडा ना, उघडा बरं, उघडा. नाही म्हणजे तुमचा गेट आताच्या आता बिघडून ठेवला व. तर गोष्ट अशी असते, हे असते, हे बघा, म्हणजे याच्या खर्च केले असते. पुष्कळ लोकांचा गैरसमज असतो, तर हे महत्वाचं असते, बरोबर आहे. तर गाडी उद्या सगळं हलक्यावर खेळ, बरोबर आहे. हा, तर गोष्ट अशी असते, चाबी द्या सर. डिक्की उघडता येईल का आता चाबीनी, पेट्रोलचं उघडता येईल का, तो उघडा बरं, पटकन उघडा. आणि आरशात पाहून दिसते, घ्या बरं, उघडलं का. पण तुम्ही सीटवर बसाल तरच दिसाल, ते असं दिसणार नाही. दिसलं का, आता लागलं का, आता उघडा बरं, दिसलं का. तर डिक्की पेट्रोलचं उघडता येईल का, डिक्की उघडता येईल का, बॉयनट उघडता येईल का. तर सीट बेल्ट लावून दाखवा. तर जागेवरून सीट बेल्ट कसं लावायचं असते, तर जागेवरून सीट बेल्ट असं लावायचं असते, बरोबर आहे. तर उघडून दाखवा असं. आता ही चाबी घ्या आणि न्यूट्रल करून गाडी चालू करा. क्लच दाबून करा चालू, करा चालू. तर क्लच दाबलाय म्हणून गाडी गेली का, नाही ना. आणि गिअरमध्ये गाडी आहे, चुकून अर्धा क्लच दाबलाय तर हँडब्रेकवर समोर जाऊ शकते, सांगून जाणार नाही. तर बंद करा असं. तर जोपर्यंत गाडी बंद होत तोपर्यंत पाय सोडायचे नाही, हे सगळ्यात महत्वाचं असते. आता ह्या रनिंग मध्ये कोणीतरी पाय सोडलेला असते, नाव नाही घेत मी, बरोबर आहे. तर सगळं काही याच्यावर खेळ असते, बरोबर. आता ह्या गाडीवर या, हे सगळं काही याच्यावर असते, बरोबर. हा, हे बघा, हे गाडीमध्ये असते. आता त्याही गाडीचं बघितलं, ह्याही गाडीचं, याच्यामध्ये काय आहे, बॅटरी, कूलन, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि वायपर आहे की नाही. त्याच्यामध्ये बी तसा, याच्यामध्ये बी तसा, याच्यामध्ये बी तसा आहे. काहीच फॉल्ट, काहीच प्रॉब्लेम नाही, कोणतंच नाही, सगळं काही तसं असते. आता याच्यामध्ये बी या, पहा बरं, याच्यामध्ये बॅटरी, कूलन, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि वायपर. तर ही बिगर क्लचची गाडी आहे, बिगर गेअरची गाडी नाही आहे, बिगर क्लचची गाडी आहे, बिगर क्लचची गाडी आहे. तर याच्यामध्ये बी तसं आहे. आता एक सांगा, याच्यामध्ये पहा बरं किती टिंब लावले यांनी, काऊन 5-4 काऊन नाही लावायला पाहिजे. नाही, मी लावले थोडी, माझ्या गाडीमध्ये आहे का, किती लावले, 5 असते, आहे की नाही. ते पाप 1 2 3 4 5 काऊन लावले, 5 हे असते. कोणीतरी सांगितलं असते, एक बॅटरी असते, कूलन असते, इंजिन ऑइल असते, 4थं आणि 5वं, हे बाकी मला येत नाही. पण अगर गाडी बंद झाली आणि चुकीने तुमची गाडी चालू होत नाही तर हा फ्यूज पण जाऊ शकतो. तर फ्यूज काय असतो, तर हा फ्यूज बॉक्स असतो.
अगर गाडी चालू होत नाही आणि मिस्त्रीकडे नेलं तर तो हा फ्यूज टाकतो. किती रुपयाचा होते? जास्तीत जास्त 10 रुपयाचा फ्यूज होते. ह्या फ्यूजवर असते, याचे नंबर असते. आणि चुकून हा फ्यूज गेला तर एक तुकडा असतो वायरचा, त्यालाही जोडून चालते. पण जेव्हा असते तर हे थोडंसं नंतरचा क्लासमध्ये सांगेल, बरोबर आहे. तर हा फ्यूज बॉक्स असते, तर हा फ्यूज बॉक्स असते. पण सध्या याची जायची गरज आहे. 1 2 3 4 5 6 याच्यामध्ये तसं असते. बॅटरी, कूलन, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, वायफर, दांडी तशीच असते. याच्यामध्ये ऑइल आहे तर काही चेक करायची गरज. आणि इथे नाही चेक केलं तर आपण मीटरमध्ये जेव्हा गाडी चालवतो तेव्हा किती मिनटं थांबायचं असते? 2 मिनटं. 2 मिनटं कमीत कमी थांबायचं. 4 दिवस असू द्या किंवा रात्रभर गाडी असू द्या, गाडी चालू केल्यानंतर डिझेल कुठून, पेट्रोल कुठून येईल? मागून येईल की नाही? बरोबर. आणि हा इंजिन ऑइल गोठला असते तो वरतं येईल की नाही? तो वेळ लागेल की नाही? आणि फॅन बेल्ट घुमायला आणि हे सर्क्युलेशन करायला कमीत कमी 2 मिनटं लागेल की नाही? आणि पुष्कळ लोक काय करते, गाडी सेल्फ मारते आणि चालते. अहो ती 100 मीटर पर्यंत कोरडी चालते, कारण की ते त्याच्यात मिळत तर ती कोरडी चालते. 6 महिन्यानंतर तिचं काम निघते. आणि मग आपण शोरूमवाल्यांना विचारतो, सर हे बिघडलं ना, ते बिघडलं ना. अहो गाडी चालू केल्यानंतर 2 मिनटं, कारण की गाडी चालू केल्यानंतर 2 मिनटं आपण थांबून त्या मीटरमध्ये सगळं काही सर्क्युलेट असते. ते हे इंजिन चालते, फॅन बेल्ट करते, चेन फिरते, हे सगळं सर्क्युलेशन असते. ही पण कोरडी चालू शकते. यालाही वेळ लागतो. 2 मिनटं द्यायचं असते. रात्रभर थांबली तर 2 मिनटं द्या. 4 दिवस थांबली तर 5 मिनटं द्या. आणि जेव्हा तुम्ही इथून काटोलला गेले तर तिकडून यायचं आहे तर सेल्फ मारानी या, कारण की ती चालून गेली तर मग गरम असेलच ना. पण रात्रभर थांबल्यानंतर 2 मिनटं द्यायचं असते. बघून चालायचं असते. तर याच्यावर खेळ असते. तर ही गाडी पण, ती पण तशीच आहे, ही पण तशीच आहे. गुजर मॅडम तुम्ही गाडी आणली का? आता त्यांच्या गाडीवर जाऊ. ह्या गाडीला आपण, हा उघडा ना सर. आता यांनी पण कोणत्या वर्षी घेतली? 2024ला घेतली. तर ही कोणत्या कंपनीची गाडी आहे? टाटाची आहे. असं यांनी कधी स्वप्नात पाहिलं होतं का सर गाडी घ्या तुम्ही म्हणून? कोणी म्हटलं पाहिलं होतं का स्वप्न? तुम्ही सर पाहिलं. हा तर मामुळे स्वप्न पाहिलं हाय का नाही? मामुळे यांनी काय केलं? स्वप्न पाहिलं. पण मा स्वप्न तुम्ही पूर्ण केलं का? सरांचा हो, पेढे हो ते राहणार, ते पूर्ण करून टाकू आपण ह्या सेशन मध्ये करून. नाही पण सर चांगले आहे बिचारे, हाय का नाही? असं तर एक बॅटरी असते, याली 6 असते. नाही खरंच सगळे मिळून एक कार्यक्रम घेऊ नाही आपण. हे का असते? 6 असते म्हणजे बॅटरी आहे. दुसरं कूलन असते, तिसरं इंजिन ऑइल असते, ब्रेक आणि हे असते. गाडी कोणती असू द्या याच्यावर खेळ असते. डायरीवर लिहून ठेवायचं असते 10,000 किलोमीटर. टाटा शोरूमवाले सर किती किलोमीटर चालते ते आपल्या याच्यात आपल्या फोन मध्ये आहे. हा, त्यांनी असं वाटते का इथून 2-3 गाड्या घ्यायला पाहिजे. तर हे सगळं काही असतं, आहे का नाही? ह्या सगळं, हा सर 3 कलरचे येते. एक गुलाबी येतो, एक पिवळा येतो आणि एक निळा. कोणत्या गाडीत कोणत्या कलर काही आहे का असं? असं काहीच नाही सांगतो. तो केमिकल असतो, तो पाण्याचाच प्रकार असतो. अगर समजा गाडीचं कूलन संपलं आणि तुमच्याकडे कूलन नाही तर पाणी हे टाकू वेळ प्रसंगी फक्त त्याच्यामध्ये केमिकल असते, फक्त केमिकल असते, बरोबर की नाही? एक साधा मोबाईल असतो, त्यानेही बंबईला फोन लावू शकतो सर, आणि अँड्रॉइडने बी लावू शकतो. पण व्हॉट्सअप चालणार तर मग अँड्रॉइड घ्या लागेल, बरोबर की नाही? कोणतंही चालते. जुन्या ट्रकाला हे उभे करत होते, पाणी टाकत होते की नाही? पण आता क्वालिटी बदलली असते तर त्याला केमिकलचेच पैसे घेते की नाही? अगर केमिकल टाकलं नसतं तर कूलन राहिलं नसतं. आहे त्याचाच प्रकार. पण केमिकल हा कसा असतो, त्याला लवकर गरम होऊ देत, पाणी लवकर गरम होऊ देते, बरोबर की नाही? तर हा केमिकलचा प्रकार असतो. आणि बिस्लरी एक कंपनीवाल्याने मला पुण्यामध्ये जेव्हा सांगितलं, पाणी नसलं तरीही याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो वेळ प्रसंगी.
पण ते टाकायचं नसते. तर हे सगळं काही असते. आता ही गाडी आहे, या गाडीमध्ये थोडंसं उघडू का? सरकारी गाडी आहे बाबा, उघडू नाही शकत. नाही, सरकारी गाडीच काही नाही उघडली काही. सर बैटरी में पानी डालेंगे हम? तर आता या सरकारी गाडीमध्ये आपण पाहू काय कमी असते. आपली गाडी. बरोबर. सर बैटरी में पानी डालते कि डिस्टिल वाटर आता है? डिस्टिल वाटर नहीं, बताऊंगा. आपने भी पानी बोला ना सर. वो इमर्जन्सी. हा, तर ही कोणत्या कंपनीची गाडी आहे? महिंद्रा म्हणजे हा. तर याच्यामध्ये आता आपल्याला काय समजन, मा डोकं तर खाचून राहिलं, पण मला एक बॅटरी दिसते, दुसरं कूलन दिसते, 2 गोष्टी, तिसरं इंजिन ऑइल दिसते, चौथं ब्रेक ऑइल आणि 5वं बाकी मला येत. अगर मला आलं असतं, मी इथं काय शिकवलं असतं, रोडवर पाना पेंचीस घेतला असता. बाकी मला येत नहीं. याच्यावर मी शिकवतो, कारण की हे महत्वाचं असते. आता याचं ऑइलची दांडी कुठं आहे? इकडं आहे. मला दिसली पण मी सांगत नाही. एवढं तसं आहे. जो सांगन त्याला 100 भेटल. इंजन ऑयल है. बिगर त्या दांडी राहणार. मान्य करतो. दांडी आहे. दांडी आहे. हाय हाय दिसली 100. ते मला दिसली, मी पहिले पाहिलं होतं. आता याच्यामध्ये काय असते, तर याच्यामध्ये पहा. आता सिंपल आहे. हा ऑइल कसा आहे पहा, सॉलिड. चिपचिप आहे, पण हे 2-4 हजार किलोमीटर चालू शकते. 2-4-5 हजार चालू शकते. आणि फुल आहे पहा, इथपर्यंत अर्धा असते आणि इथपर्यंत फुल असते. आता याला कसं कपडा द्या बरं, तो कपडा द्या बरं. तर आपल्या डाव्या पाहून राहिले, तुम्हाला पाहायची गरज नाही, ते शोरूम वाले असते. आणा कपडा तिथून, आणा पटकन, आणा आता हे आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. आता याला आपण पुसलो, आता किती आहे आपल्याला माहित पडेल. आता काही अंश आहे का याच्यावर? नाही. तर गोष्ट अशी असते, आहे किती आहे? फुल आहे. फुल. झालं, चेक करायची गरज नाही. पण याला किती किलोमीटर चालली हे तर बघा लागेल की नाही. ते याच्यामध्ये हे थोडंसं काळं पण जास्त येऊन राहिलं की नाही. हाँ. पण ही डेली चालते, स्पीडनी चालते, तर तेवढं तर काळं येईलच की नाही. बरोबर की नाही. तर आहे ना, अंश आहे ना, चिकट आहे ना, तर चालते. बरोबर आहे. ते याची वेळ थोडीशी यायची असते, ते सगळ्यात महत्वाचं असते. ते इंजिन ऑइल सध्या याचं बरं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6. आता याला ढाकण असते, याला ढाकण असल्यानंतर 1 2 3 होल मिळते. बरोबर आहे. इथं कार्बन चढू शकते, पण सध्या चढलं नाही तर थंडीमध्ये प्रॉब्लेम येणार, आणि चढला आहे तर प्रॉब्लेम येऊ शकते. खोबऱ्याचं तेल टाका, नाही तर ऑइल सोडा. आता हे काय असते, तर गाडी गरम आहे का नाही, ही चालून आली की नाही. पण इथं मला ढक्कनला कमी लागते, तर याच्यामध्ये गुलाबी कलरचं स्कूलन आहे की नाही, कारण की इथं अंश दिसते की नाही, आणि पाणी आहेच, दिसलं की नाही, तर आहेच आहे. आणि हा फक्त पाण्याचा प्रकार असतो, आहे का नाही, पाणी आहे की नाही. ते इमर्जन्सीसाठी आपण पाणी टाकू शकतो, तर हे पाण्याचा प्रकार असते. सगळ्यात महत्त्वाचं असते. फक्त केमिकल असते, पण गुलाबी टाका, पिवळं टाका, पण केमिकलवालंच टाका, कारण की नवीन गाड्या असते. बरोबर आहे. तर याला याचं मान असते. तर बॅटरीचं असते, कूलन असते, इंजिन ऑइल असते. आता हे काय असते, तर हे ब्रेक ऑइल असते. तर याच्यामध्ये ब्रेक ऑइल आहे का? आहे. हा आहे, तर टाकायची गरज नसते. झालं आपलं मेंटेनन्स असते. हो दीदी 10 मिनिट रुकिये. आणि याच्यामध्ये काचेवर पाणी नाही आहे, तर वायफरमध्ये पाणी नसन. बरोबर आहे. तर येणार नाही, तर असेल तर ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या असतील. आणि दुसरी गोष्ट, याला कसं लावायचं असते, तर याला असं घेतलं तर कडी कुठं लागते हेही पाहायचं असते. तर कडी इथं लागते,
आणि याला असं सोडायचं असते तर लॉस झाले. जोरानं आपटलं तर त्याच्यात लागू शकते. तर याच्यात बी 5 आहे, त्याच्यात बी 5 आहे, चालताना बी 5 आहे, थांबताना बी 5 आहे ना, 5 गेअर असते, एक रिवर्स असते, सगळं असते. तर आता ही गाडी कोणाची आहे गाडी? ताई. तो खोली आहे कोणतीही गाडी असो. डिक्की खोली आहे, कोणत्याही गाडीमध्ये 5 असते, आहे का नाही? पण याच्यामध्ये काय असते, आता उंदीर समोर जाऊ शकते का नाही, इथं कातरू शकते की नाही, भरपूर आहे जागा. आहे का नाही? जागा भरपूर असते. बॅटरी आहे का नाही? गाडी किती साफसुथरी आहे. आणि इथं पहा तर मग याले धूळ आहे. तर यालाही पुसायचं पोचती. बरोबर आहे. हे जाळे लावून राहिले, पुसून द्या. सर ये ब्लोअर से कुछ किया तो होगा तो नहीं ना यहाँ पे? अरे एक बात बताओ मेरे को, तुम वो पाण्याची बॉटल कुठं आहे? पटकन सांगा. तुमच्याकडेच आता ऑप्शन आहे, पटकन सांगा. द्या बरं, पाण्याची बॉटल कुठं आहे? ठाकरे साहेब, दीदी को भी शंका नहीं होना चाहिए. पटकन 2 मिनिटात इथंच माहीत पडते. तर पाण्याची तर एक बघा, हे काय असते? बॅटरी. बैटरी, दुसरं, तिसरं, इंजिन ऑइल, चौथं, ब्रेक, 5वं, वायफर. सगळं काही असते. बरोबर आहे. जिथं जागा उंदराची असते तिथं गाडी लावायची, नाही तर खालून उंदीरने हे वायर कापत असते. तर गोष्ट अशी असते. आता ही गाडी आहे की नाही? आता एक सांगा, ही गाडी कुठं जाते धुवायला? शोरूम, वॉशिंग सेंटरमध्ये. वॉशिंग सेंटर. आणि वॉशिंग सेंटर तो प्रेशरनं मारतो की नाही? हाँ मारतो की नाही? पाणी खालून टपकते की नाही? मग आपण एका वला कपड्याने याले पुसू शकतो की नाही? मग असं असं थोडंसं पुसलं तर आपलीच गाडी साफ राहील का नाही? हे राहील की नाही? मग थोडंसं असं वल्या कपड्यानं पुसलं तर का बिघडून जाते? आता चकचक होते. ताई मस्त मग राहिली का? सर यहाँ बैटरी शॉर्ट नहीं हो सकती क्या सर? काय का नाही? सर यहाँ बैटरी शॉर्ट नहीं हो सकती अगर पानी डाला तो? हाँ, ये पानी डाले तो वो तो जंग निकलेगा क्या? नहीं. हाँ तो इससे पानी से कोई फर्क गिरता नहीं. नहीं, क्योंकि पानी जीवन है. पानी जीवन है क्या नहीं? अगर मोबाइल में, अगर समझो मोबाइल में थोड़ा पानी लग गया तो डिस्प्ले लक लक करेगा क्या नहीं? हाँ है क्या नहीं? तो वैसा ये काम है. तो इसको पानी, ये जब एक बात बताओ, ये प्रेशर से धोते हैं तब तो लगना चाहिए ना. बराबर तो है. ऐसे गीले कपड़े से इसको लगेगा क्या? तो इसको पानी से भी अपन धो सकते हैं, गीले कपड़े से. पूरा पानी मारना नहीं. अगर एक खाना वायर अगर गलती से कट गया और उसमें पानी है तो वायर जल सकता है. तो इसको साफ कीजिए. और कम से कम अगर सर्विसिंग कर रहे हो तो इसको हाथ मत लगा दीजिए. इसको हाथ मत लगा दीजिए. एक सर्विसिंग वाले ने मेरे को बताया, सर बोले आपको एक राज की बात बताओ क्या? बोला क्या सर? जवळचा आहे. कभी बोले इंजन को प्रेशर से मारना. बोला क्यों? बोले इंजन को प्रेशर से मारने से बोले उसकी बोले ये कम होती है. बोले इसको पानी से साफ करो. बोले आप बोले कपड़ा लो और इतना साफ करो. बोले ये बोले तो इसको अगर ये साफ रह गया तो इसको ज़्यादा करने की ज़रूरत नहीं. वो मैला होगा ना, ये मैला होगा नहीं. इसको अगर साफ कर लिए तो ये जरूरी है. तो पानी ये सब कुछ है. तो इसमें भी सारी पकड़ा तो ये सब कुछ है. ये कूलन है, ये बॅटरी है, ये इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, सब कुछ आहे. आता हे सगळ्यात गाडी कोणती? तर याचं बी तसं असते. उघडा बरं बॉयनर पटकन, मग दुसऱ्या फेरीला मागून जातो आणि मग तिकडून येतो, मग समोरचा सांगतो आणि विषय संपवतो. तो उघडा बरं. तर येऊन राहिलं काही लक्षात? हाँ. कोणाला काही विचारायचं आहे तर सांगा. बरोबर आहे. तो याच्यात सगळं काही आहे. इंजन ऑयल का जो वो खुलते हैं वो ऑटोमेटिक वो प्लेट हो जाता है. ये क्या सर? नहीं ये सर, ये रॉड कुछ भी नहीं है. कोई भी गाड़ी का ऐसी खींचना है. अभी हाँ दीदी के गाड़ी में देखेंगे. अभी दीदी की गाड़ी में कितने हैं? ऑयल बहुत है और बरोबर है. और देखो ना काला है क्या? तो सब बरोबर है. यानी उसको लगाते टाइम पे वो ऑटोमेटिक लॉक बस 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 ऐसी यूज करना है. ज़्यादा करने की जरूरत नहीं है. बरोबर. टाइट वगैरह नहीं करना पड़ता. नहीं नहीं. अब ये सबसे छोटी गाड़ी है. ये सबसे छोटी गाड़ी है. गाडी कोई भी राहो. तो एक बॅटरी आहे. बरोबर आहे. असं आता हे बघा, याला एक बॅटरी आहे, दुसरं कूलन असते, तिसरं इंजिन ऑइल असते, चौथं ब्रेक ऑइल, 5वं वायपर असते. दांडी तशीच असते. तर गाडीलाही तशीच असते. आहे ना याच्यात बी 2 टिंब? हाँ आहे की नाही?
आणि ऑइल इथपर्यंत आहे की नाही, दिसते की नाही. आणि ऑइल कसं चेक करायचं, तर ऑइल आहे का चांगलं, हा चांगला विषय संपला. म्हणजे चेक करायची गरज नाही. आणि समजा काही लोकांना हे एवढं कळत नाही, तर सिंपल मध्ये काय असते, तर गोष्ट अशी असते, ह्या खचक्या आहे की नाही, मग याले जोरानं आपण आपटलो तर याच्या क्रॅक होईल की नाही. तर याला असं हलक्यात लावून द्यायचं असते. दसऱ्याले आणि दिवाळीले आपण मोठ्याचे पाय असं करून द्यायचं असते, म्हणजे तेवढं मार पडणार नाही. नाही. पण याचं काय असते, आता ही बिगर माणसानं गाडी चालते का, नाही. चालेल का, नाही. चालते कशी ते सांगतो आता. तर गोष्ट अशी असते, चाबी देता का तू, कोण मागं बसते, मागं कोण बसते, यांना बसवा कोणाला मॅडमला. हा, बसा, हा तुम्ही बसवा, बसा मागं. तर आता मागं बसून चालते का गाडी, नाही. चालेल का गाडी, नाही. चालवते ना सर, असं. तर बसा, जे घाबरते त्यांना बसवा. हा बसा, बसा. चालली का गाडी, नाही ना. तर गोष्ट अशी असते, जे पा तुम्ही गाडीत बसले का नाही हे, पण यांचा दुपट्टा बाहेर लटकला असते. अरे फक्त बसायचं काम करायचं, नसते. गेडवी लागला का नाही बघायचं, लागलाच नाही. बरोबर की नाही. तर गोष्ट अशी असते, आता ही बिगर माणसाची गाडी चालते का, नाही. पण याच्यामध्ये कोणतीही गाडी आहे ना, बिगर माणसाची गाडी ही चालते, पण चालवायची नाही. नसते. पण त्याला चालवणं, जेव्हा एक बिगर माणसाची गाडी चालते आणि माणूस बसल्यानंतर किती छान चालायला पाहिजे, बरोबर की नाही. तर गोष्ट अशी असते, आता हा मोबाईल कोणाचा असते, माझाच असते. तर असा मोबाईल ठेवा आणि एखादा चोरी गेला तर माझ्यावर आरोप नसते. तर गोष्ट अशी असते, आता ही गाडी चालू शकते तर बाकी गाड्या चालेल की नाही. तर गोष्ट अशी असते. काही काच कुठं आहे याचा, हे इथेच आहे सर समोर. हे अच्छा. तर माझा पाय कुठं आहे, एक क्लच. एक अगर क्लच दाबला आहे तर गाडी बी समोर जाणार नाही. नाही. तर गोष्ट अशी असते, हे कुठं आहे ताई? काय अच्छा, इथं आहे. दोन्ही तिथेच आहे. मागं कोणी आहे का, नाही आहे सर. तर मी क्लचला थोडसा सोडतो. सोडा बरं, हटा बरं लवकर, असं. सोडा बरं, पहा बरं. चाला बरं, चालली का नाही, चालली का नाही, चालली का नाही, चालली का नाही, चालली का नाही. आणि ह्या जागेवर थांबन का नाही, तर मग मी आता थांबून राहिलो का, नाही. थांबून राहिलो का, मी आरामात बसलो, जिथं आहे तिथंच थांबवली की नाही. घाबरणाऱ्या व्यक्तीला बसवलं सर तुम्ही. आणि एकटं दिलं सोडून. तर तुम्ही काय म्हटलं, मला स्टेअरिंग पकडू द्या म्हणे. तर इथं जेव्हा बसता तेव्हा कुठं पकडता steering? बरोबर की नाही. तर गाडी ही चालू, म्हणजे याच्यासाठी का जे नवीन आहे, एक्सलेटर द्यायचं रिवर्ससाठी आणि निघताना द्यायचं नाही, चालताना द्या. जेव्हा तुम्ही रोडवर आणि निघताना कन्फ्यूज असेल तर काय लावा, 4 लावा, म्हणजे 4 लोकांना माहीत पडेल की नाही, बरोबर की नाही. तर सगळं असते. आता तुमची डिक्की उघडता येईल का ताई तुम्हाला, हो पण हे नाही हाताने अशी उघडते. हा तशीच उघडा, जसं उघडते तसं, बरोबर की नाही. असं पेट्रोलचं उघडता येईल का, हो हा बरोबर आहे. पेट्रोलचं तिथनंच उघडते समोर. पेट्रोलचं सीटच्या खाली आहे, नाही हो समोरूनच उघडते म्हटलं. हा हे इथंच दिसते. हा अच्छा, बरोबर आहे.
आहे ना असं. तर सगळं काही असते. डिक्की उघडता येईल, हम्म, पेट्रोलचं उघडता येईल, हम्म, बॉयनट उघडता येईल, हम्म, 5 गोष्टी समजता येईल. हो. कूलन ब्रेक ऑइल नाही येईल तर तुमच्या मीटरमध्ये एक वेळा चालू करा, म्हणजे वापस चालू आता इकडून असं. तर आता अर्धा चालू करा, अर्धा चालू करा, गाडी गिअरमध्ये आहे. हा. थांबा. बस 2 मिनिट. आता न्यूट्रल पहा. आता इथे आहे की नाही चिन्ह, आलं की नाही, आलं की नाही. इंजिन ऑइलचं चिन्ह ना, हँडब्रेकचं आहे, कूलनचं आहे, बॅटरीचं आहे, लॉकचं आहे, स्टिअरिंगचं पण आहे. अगर स्टिअरिंगचं चिन्ह येत असेल तर स्टिअरिंगमध्ये आहे तर अलाइनमेंट करा. तर हे सगळं काही याच्यामध्ये असते. कोणतंही चिन्ह यायला नाही, गाडी सुरू झाल्यावर फक्त चालू सीट बेल्ट केल्यानंतर आणि म्हणून 2 मिनिटं थांबायचं आणि घाई करायची. आणि तर गुगलमध्ये जाणे तर कोणाची रोडवर मदत क्या करा, तर कोणतीही असो, तो दीदी आप आइए. तो अभी यहाँ आपको कौन सा प्रॉब्लम है, कोई प्रॉब्लम है क्या? रिवर्स के लिए, चलने के लिए, कोणते स्पीड से चलाते हो आप? मीटर देखते हाँ मीटर देखिए, बरोबर की नहीं. तो ये सब कुछ ऐसा है, बरोबर है. हाँ आपने अच्छे से सीखा है सर, नहीं तो कॉन्फिडेंस नहीं था कि सीखेंगे. नहीं 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 ऐसा नहीं दीदी, आपने सीखे और मैं तो बोलता कि नहीं, आपने मेरी 2 बातें सुनी, उसके लिए मैं आपका आभारी हूँ, बरोबर कि नहीं. मैं थोड़ा ज़्यादा इसलिए बोलता कि आना चाहिए. रोड पे चल रहे हो आप, नियम है, अपन नहीं है. लोगों से अपने को और अपने से लोगों को तकलीफ होना चाहिए नहीं, वो चीज़ होना चाहिए, बरोबर है. इंसान का अगर गाड़ी अगर आता है फोन, तो फोन को कट करो, रोड पे लगाओ, 4 लगाओ, फिर फोन पे बात करो, बरोबर की नहीं. तो नियम पर सब है. आप आए उसके लिए धन्यवाद. आप जा सकते, थोड़ा काम है और एडमिशन होंगी तो दीजिए. हाँ हाँ. लेकिन हम बिना लाइसेंस की गाड़ी चला रहे हैं. हाँ तो ये ना, ये गलत बात है. आपका लाइसेंस मेरे पास है, लाइसेंस हाँ. भेजा ना. अभी आप